आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भूमिपूजनाचं पोस्टर मुद्दाम लावून घे. आता यांना ताळ्यावर आणलंच पाहिजे. चला तिथे सुगंधाची आई आहे. ए सुंदरी, त्यांच्या हातात कॅन आहे. नमस्कार, मी आदित्य नगरकर. सुंदरी मोहिते सोबत मी इकडे शाळा उभी करणार. माहितीये, मुद्द्याचं बोला. सुंदरी मोहिते माहितीये का तुम्हाला? हो. तुम्हाला हेही माहित असेल की सुंदरी मोहिते ही सुगंधाचा आदर्श. सुंदरी ताईसारखं व्हायचंय, सुंदरी ताईसारखं शिकून मोठं व्हायचंय, IAS व्हायचंय, अशी तिची स्वप्न आहेत. मला खरं सांगतो, सुगंधाला हे लग्न नाही करायचं, पण आई वडिलांच्या दडपणामुळे तिला हे लग्न करावं लागतं. पण आई बाबांच्या प्रेशरमुळे कदाचित ती हे लग्न करेल, पण हे लग्न झाल्यानंतर आयुष्यभर कॉम्प्रोमाइज करणं किंवा कुठेतरी जाऊन जीव देणं, आत्महत्या करणं, हे दोनच पर्याय तिच्याकडे उरतील. आणि तिने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. काय? नाही, असं असू शकत नाही. अहो, मी तिच्याशी बोललोय, मी तिला विचारलंय तसं काय असतं, तिला शिकायचं असतं तर तिने मला सांगितलं असतं ना. एक मोठा भाऊ म्हणून मी सांगतो, मुलींना समजणं फार अवघड आहे. त्यांच्यावरती आपल्यापेक्षा खूप जास्त प्रेशर असतं, घराचं, परिवाराचं. आई वडिलांना नाही म्हणणं आपल्यासाठीच कितीतरी कठीण आहे, मुलींसाठी ते अजून अवघड होऊन जातं. त्यात तुझ्या आई वडिलांनी तिच्या आई वडिलांची संकटकाळी मदत केली, ती तर तुमच्या उपकारांखाली आहे, ते ओझे तिच्या डोक्यावर. पण तिने बरीच स्वप्न बघितली आणि आता ती स्वप्न फक्त तू पूर्ण करू शकतो. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या हातात असतील. मी एवढंच म्हणेन की तिच्या स्वप्नांच्या आड येऊ नकोस, तिची मदत कर जमल्यास. बाकी तुला वाटेल तसे. येतो. हो, काय करताय तुम्ही? ते प्लीज हातातलं खाली ठेवा. ताई प्लीज प्लीज. हे बघा, मी आज स्वतःला पेटून घेणार म्हणजे घेणार. अहो, काय नाही, काय बोलतोय तुम्ही? नाही, तुम्ही शांत व्हा आधी. आपण शांतपणे बसून बोलूयात. तुम्ही माझ्या मुलीच्या सासरी का गेला होतात? का? तुमच्यामुळे माझ्या मुलीचा संसार मोडतोय. नाही राहायचंय मला जिवंत, नाही राहायचंय मला जिवंत. ताई ताई प्लीज ठेवा खाली, प्लीज. ऐका, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, आम्ही हे सगळं सुगंधाच्या भल्यासाठी करतो. तिचं भलं, तिचं लग्न मोडताय, हे तिचं भलं करताय? अहो, काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. मला सांगा, तिचा संसार उद्ध्वस्त झालेला तुम्हाला बघायचंय का? तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं बघायचंय का? आम्ही तिच्यासाठीच करतोय. तुम्ही प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा, प्लीज. जास्त शहाणपणा नाही करायचा हा. माझ्या मुलीच्या डोक्यात जर काय भरवलं ना, तर हा कॅन मी आत्ताच्या आता माझ्या अंगावर ओतून घेईन. ताई ताई असं काय करू ऐका, नका. Please, मी ऐका, तुमच्या ऐका, पाया पडतो. ऐका, ताई, ऐका, ताई, ऐका, ताई, ऐका, ताई, सोडा, 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 ताई. आत्ता वाचवलं, पण माझ्या मुलीच्या संसारात पुन्हा ढवळाढवळ केलीत तर मी जीव देईन. मी तुम्हाला शब्द देते, इथून पुढे तुमच्या मुलीचा जर संसार तुटला तर त्याला कारण मी असेल. पण प्लीज तुम्ही शांत व्हा. ताई मी प्लीज बसायत. आदित्य दादा, तुमचा नक्की हेतू काय आहे मला माहित नाही, पण तुम्ही जे काही मला सांगितलं ते जर खरं असेल तर एकच गोष्ट सांगतो, मी माझ्या प्रेमाची मान खाली जाऊ देणार नाही. सुंदरी, त्या
सुगंधाच्या नवऱ्याविषयी मला काही खरं वाटत नाही. म्हणजे हा तो बोलतोय की तो त्याच्या प्रेमाला हरू देणार नाही, पण त्याच्यावर माझा काही विश्वास बसत नाही. आणि काय करणार ना, वयाने लहान आहे तो. अगं आता कुठे लग्न होणार होतं, त्यात अचानक आपण त्याच्या आयुष्यात आलो. आपले विचारही एक्सेप्ट करायला एवढे सोपे नाही आहेत त्याला. डिफिकल्ट जाईलच, आय नो, बट बघ तो आई वडिलांच्या विरोधात जाईल का, आई वडिलांच्या समोर बोलू शकेल का, हा प्रश्न आहे मला. पण सुंदरी, जर तो आई वडिलांसमोर उभा नाही राहिला ना, तर आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहील. म्हणजे आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेल. असं काही करू ऐका, नका. Please, मी तुमच्या ऐका, पाया पडतो. ऐका, ताई, ऐका, ताई, ऐका, ताई, सोडा, ताई. सुंदरी, काय झालं, काय विचार करतेस? नाही, आपण कुठल्या चकव्यात तर अडकत नाहीये ना. आपण फिरून फिरून त्याच ठिकाणी येतोय. म्हणजे ती शाळा बनवायचं वेड, ती सुगंधा, तिला शिकण्याची ओढ, आई वडिलांची अजिबात इच्छा नाहीये तिला शिकवायची, तरी पण ती एवढी धडपड करतेय. मला असं वाटतं की आपण काही चुकीचं तर करत नाहीये ना. आपण तिला खोटी आशा तर दाखवत नाहीये ना. नाही सुंदर, हा प्रश्न फक्त सुगंधाचा नाही. कारण सुंदरी, तू जगाला दाखवून दिलंय की परिस्थितींच्या विरोधात जाऊन सुद्धा एक माणूस जिंकू शकतो, स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकतो. अगं सुगंधा, आज तुला आयडल म्हणून बघते. कितीतरी मुली आहेत ज्या तुझ्याकडनं इन्स्पिरेशन घेतात. नाही बघ सुंदरी, ही जी काही आपली लढाई चालली आहे ती काही माणसांविरोधात नाहीये, की त्या माणसांच्या विचारांविरोधात. आणि हे विचार वर्षानुवर्षांच्या सवयीने तयार झाले, पितृसत्ताक समाजात राहून तयार झाले. ते विचार तोडायला, संपवायला आपल्याला थोडा वेळ तर लागेलच ना. थोडे पेशन्स आपल्याला ठेवावेच लागतात. तू अशी निराश होऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. फक्त थोडा धीर धर. आता मुलाकडची येतील लग्नाची तारीख काढायला. कधीची तारीख काढतायत कोण जाणे. अगं जितक्या लवकरची काढतील तितकं चांगलं आहे. आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होऊन जाऊ. अहो पण सगळी जुळणी कशी होणार इतक्या घाईत. होईल सगळं नीट. परत पडला तुझा पदर डोक्यावरून. पदर डोक्यावर घे. आता तुझे सासू सासरे येतील. सुगंधा, हे सगळं वेळीच आईकडून शिकून घेतलं असतंस ना तर बरं झालं असतं. पण तुझं सगळं लक्ष पुस्तकात. मुलीने योग्य वेळेत आईकडून सगळं घरचं काम शिकायलाच हवं. पण नंतर काय, संसारच करायचा असतो. पण तुझं काहीतरी भलतंच. मला शिकायचंय, मला कॉलेजात जायचंय, आणि त्यात भर म्हणजे ती सुंदरी मॅडम. नाही नाही ते भरवते तुझ्या डोक्यात. आणि काल जो सुंदरीने येऊन इथं गोंधळ घातलाय ना, तो मी कधीच विसरू शकत नाही. इथं सगळं आमच्या गळ्याशी आलंय आणि ही बाई आम्हाला शहाणपणा शिकवते. त्या मनोहररावांकडून घेतलेले पैसे कोण देणार आहे? ती सुंदरी देणार आहे. नाहीतर काय. सुगंधा, आधीच सांगते तुला, आता अभ्यासाचं खूळ बंद. आता ते लग्नाची तारीख काढायला येतील तेव्हा चुकून सुद्धा तुझ्या तोंडून काही वेड्यासारखं पडता कामा नये. लक्षात ठेव. तुझ्या तोंडून चुकीचं काही निघालं तर बघ, आमचं मेलेलं तोंड बघशील. बस बस, आता रडू नकोस, गप्पा बस. ते लोक येतील आता. राम राम. हो आलात. नमस्कार, या या. बाय. बसा बस. या बस. काल तुम्ही त्या सुंदरीला घाबरून आलात ना?
तसं नाही हो, ती सुंदरी एवढी काही वाईट नाहीये, पण तिची परिस्थिती वेगळी, आपली वेगळी. आपण साधी माणसं, त्यांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला कसं झेपणार? हो ना, मोठ्यांची मोठीच गोष्ट. बरं, ते सगळं राहू द्या. आता आपण लग्नाची तारीख काढूया. हो हो, तारीख काढूच आपण. पण उन्हात ना आल्यात ना, सरबत केले, ती पिऊन घ्या. सुगंधा, ए सुगंधा, सरबत घेऊन ये. अरे लबाडा, असं बघतोय काय तिच्याकडे? सरबत घे. आणि हो, आता ती तुझीच होणार आहे बर का. चला आता वेळ नको वाया घालवायला, आपण लग्नाची तारीख काढू. अगं जरा कॅलेंडर घेऊन ये. हा, एक मोठा भाऊ म्हणून मी सांगतो, मुलींना समजणं फार अवघड आहे. त्यांच्यावरती आपल्यापेक्षा खूप जास्त प्रेशर असतं. तिने बरीच स्वप्न बघितली आणि आता ती स्वप्न फक्त तू पूर्ण करू शकतो. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या हातात असतील. मी एवढंच म्हणेन की तिच्या स्वप्नांच्या आड येऊ नकोस, तिची मदत कर जमल्यास. काय रे गणेश, अरे तुझ्या लग्नाची तारीख काढलेल्या आहे 3, त्या तुला चालतील का? सुगंधाला कोणत्या तारखा चालणार आहेत? हो, असं काय बोलताय? सुगंधाचा काय संबंध? सुगंधाचा काय संबंध? तिचं लग्न आणि तिच्या मताला किंमत 0. सुगंधा, सुगंधा, या गोष्टी मुलींना कुठे कळतात? त्यांचं बरं वाईट बघायला आई वडील असतात की. अच्छा, म्हणजे हे लग्न करून तुम्ही तिचं भलं करताय. होय, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय मी. सुगंधाला शिकून IAS व्हायचंय आणि हे तिचं फक्त स्वप्न नाहीये हा. खरंच तिच्यात तेवढी क्षमता आहे. उद्या जर ती IAS झाली ना, तर तिच्यासारख्या अनेक मुलींचं आयुष्य ती सावरेल, उंचावेल. आणि म्हणूनच मी ठरवलंय, हे लग्न करून तिच्या पायातली बेडी व्हायचं नाही, असंच मी ठरवलंय. मला हे लग्न करायचं नाहीये. काय बोलतोस तू? हे बघा, असं बोलू नका. आमचं काही चुकलंय का? हो तर आम्हाला जोड्याने मारा, पण हे लग्न मोडू नका. तुमचं नाही हेच चुकलंय. आम्ही दिलेले कर्जाचे पैसे तुम्ही फेडू शकला नाही, म्हणून तुम्ही सुगंधाला लग्नासाठी पुढे केलं. तिच्या मनाचा आणि इच्छांचा कसलाही विचार न करता, जसं काही एखादं घर किंवा शेत, तशीच सुगंधा आहे का? एखादी वस्तू, आणि त्या वस्तूचा व्यवहार करणारे तुम्ही चूक आणि आम्ही. हो, मीही तुमच्यात काही वेळासाठी सामील झालो होतो, पण आता नाही. आता माझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली. सुगंधा, आपला साखरपुडा झालाय म्हणून तू माझ्याशीच लग्न करावं असं काही नाहीये. तुला हवं तेव्हा हवं त्या व्यक्तीशी तू लग्न कर. मी तुझ्या सोबत आहे. आणि इथलं कोणीही तुला जबरदस्ती करणार नाही.
पण हा, मला तू खूप आवडली आहेस. तेव्हा तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायला मी तयार आहे. पण मी तुला मात्र माझ्या बंधनातून मुक्त करतोय. आता मला कळतंय हे सगळं कोणी केलंय ते. हे नक्कीच ते सुंदरीचं काम आहे. आत्ता जातो आणि जाब विचारतो तिला. सुंदरी ताई, सुगंधा, शांत उभी राहते. सुगंधा, बाद झालं आता, बाद झालं. तुम्ही सगळ्यांनी आता हे थांबवलं नाही ना, तर पोलिसांना बोलवेन आणि तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाकेन. तरी कसं समजवायचंय? सॉरी, तुमच्याशी अशा भाषेत बोलावं लागतंय, पण काय करताय तुम्ही जरा विचार करा. आणि राहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मी देतो. हो, आम्ही दोघंच आहोत या सगळ्यांमागे. मी काल भेटलो होतो गणेशला, आणि त्यातली चांगली गोष्ट माहितीये काय? त्याने माझं सगळं नीट शांतपणे ऐकून घेतलं आणि स्वतः आधी तो सुगंधाचा विचार करतोय. त्याला काय म्हणतात माहितीये? स्वच्छ मनाने दुसऱ्यांचा विचार करणे. अरे काय विचार आहेत तुमचे? समाज हे म्हणेल, समाज ते म्हणेल. एक माणूस म्हणून विचार करा ना. तुम्ही स्वतःच्या मुलीचा विचार करा ना, तिच्या भवितव्याचा विचार करा. खरं तर या गावात यायचा उद्देश फार वेगळा होता माझा. मला या गावात शाळा उभी करायची होती. पण इथे आल्यानंतर मला कळालं की शाळेसाठी राखीव असलेली जागा या गावच्या सरपंचने स्वतःच्या घशात घातली. ती परस्पर एका केमिकल कंपनीला विकली आणि त्याचे पैसे त्याने स्वतःच्या घशात घातले. मला सुरुवातीला हे नाही कळालं की या सगळ्यावरती गावकरी काही बोलत नाही. पण जेव्हा प्रत्येकाला भेटले तेव्हा कळालं की प्रत्येक जण स्वतःची कातडी वाचवते. शाळेशी कोणालाही देणं घेणं नाही. पण मी फक्त एवढंच सांगेन, सुगंधा आणि तिच्यासारख्या कित्येक मुली जर शाळा शिकल्या नाहीत ना, तर आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला हा देश सगळेच अशक्त राहतील. जर त्या शिकल्या, त्या पुढे गेल्या, तर आपलं कुटुंब आणि आपलं अख्खं जग सशक्त होईल. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की गाभाऱ्यातल्या देवीला पुजता तुम्ही, पण त्याचबरोबर आपल्या घरातल्या पोरींना, आपल्या मायलेकींना अशा लाथा मारतात, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात. खरं लाज नाही वाटत मला, लाज नाही वाटत मला. काय हो, तुम्हाला हे बरोबर वाटतंय? तुमच्या मुली बाबतीत हे सगळं घडतंय, तुम्हाला याबद्दल काहीच वाटत नाही? बरं, आम्हाला उत्तर देऊ नका, पण तुमच्या मनाला हे विचार. काका, समजा तुमच्या पोटाला जर ही लेक जन्मली असती, तर तिच्या बाबतीत हे सगळं घडू दिलं असतं तुम्ही? तिच्या इच्छा अशाच मारल्या असत्या का तुम्ही? द्या ना उत्तर. आता कोणाकडेच उत्तर नसेल, नाही? आणि गणेश, तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतंय मला. या सगळ्यांच्या विरोधात जाऊन, रूढी परंपरा तोडून तू आम्हाला साथ दिलीस. खरंच मनापासून धन्यवाद. पण आपण तरी काय करणार? इथे सगळे झापड लावलेल्या बैलाप्रमाणे चालतात. कोणालाही काही फरक पडत नाही. लोकांना त्यांची आबरू जास्त प्रिय, पण एका मुलीचं आयुष्य खरंच किती दुर्दैवी आहे. सुगंधा, मी माझ्या परीनं खूप प्रयत्न केले, पण आज मी मान्य करते, मी हारले. थांबा. माफ करा. पैशाच्या मस्तीत खरं तर मी आंधळा झालो होतो. माझ्या गणेशला बाळ करू दिलं. मला त्याचा अभिमानच वाटतो. मी पाप करणार होतो, सुगंधाला बेड्या घालणार होतो,
तिचे पंख कापणार, पण तुम्ही मला वाचवलं. सुगंधा, मला माफ कर. मी तुझा आणि तुझ्या आई बाबांचा अपराधी आहे. हो, असं काय करताय? तुमचं पूर्ण कर्ज माफ, पण एका अटीवर हा. सुगंधा, तुला काय शिकायचं ते शिक. तुझा सगळा खर्च मी करेन. हे सगळं तुमच्यामुळे होऊ शकतंय गणेश. मला तुमचा फार अभिमान वाटतो. आणि जर तुम्ही थांबायला तयार असाल तर मला तुमच्याशीच लग्न करायचं. मनोहरराव, तुम्ही आमच्यावर जे ऋण चढवलंय त्याचा आम्हाला ओझं नाही तर आनंदच आहे. सुंदरीताई, अगं काय करतेस? हेच का? सुंदरी मॅडम, आदित्य दादा, आता तुमच्या शिक्षणाच्या दिंडीची पताका मी माझ्या खांद्यावर घेतली. पाटीलचं टेन्शन घेऊ नका, त्याला मी सरळ करेन. आणि हो, त्या सरकारी जागेवर शाळाच उभी राहणार.